लाडक्या बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे। या निमित्तानं मुंबईतील बाजारपेठा देखील सजलेल्या आहेत। बाप्पाची सुंदर आरास करण्यासाठी यंदा बाजारात कोणते कोणते सुंदर दागिने, सजावटींचं साहित्य उपलब्ध आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, बाप्पा यायला अगदी काहीच दिवस उरलेले आहेत आणि बाप्पाच्या आगमनासाठी इथे सगळेच भक्तजन खूप उत्साहात बाहेर पडलेले आहेत। आणि आता आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये आणि लालबाग आणि गणपती बाप्पा हे समीकरण आता सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे लालबागमध्ये हा गणेशोत्सवाचा जो उत्साह असतो तो भरभरून आपल्याला पाहायला मिळतो। आणि मी आता लालबागमध्येच आहे आणि इथे खूप मार्केट सजलेलं आहेत। काय काय नवीन नवीन आकर्षित वस्तू, बाप्पाच्या आभूषणं म्हणा, कंठी म्हणा, ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहेत। आणि मी तुम्हाला यावेळेस काय वेगळं आहे हे पाहायला घेऊन जाते। सो चला तर मग आपण पाहूयात यावर्षी काय काय वेगवेगळे व्हरायटीज आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पाहायला मिळणार आहेत। बरं ताई, लालबागमध्ये दुकान आहे, पुढेच गणपती बाप्पा बसतो, कसं किती छान वाटतं आणि आपलं दुकान इथे आहे। छान वाटतं, डेली रोज रोज नवीन नवीन कस्टमर येतात भेटायला। आम्हाला सुद्धा छान वाटतं सगळ्यांना नवीन नवीन वस्तू दाखवायला। आणि आमच्याकडे खूप सारे व्हरायटीमध्ये सामान आहे, जसंच बोललं गणपती बाप्पाचे लोड, आकर्षक पेटी आहेत नवीन असे, त्याच्यावर अजून असं एक नवीन आयटम आलाय आम्ही मार्केटमध्ये, आसन आहे बाप्पाचं। बरं, हां, जो आपण जो लाल कपडा यूज करतो पाटावर, त्याच्याऐवजी आता आम्ही आसन म्हणून नवीन पॅटर्न आणलंय हे। आता माझ्या हातात आहे बाप्पाचं आसन, हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आणि या दुकानामध्ये ही वेगळी व्हरायटी आहे की याच्यावर खूप छान पद्धतीने डिझाईन केलेली आहे, छान असं स्वस्तिक काढलं आहे आणि याच्यावरती बाप्पाला बसवलं जातं, त्यामुळे खूप सुंदर आहे। ह्याची किंमत जवळजवळ 500-600 रुपये आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये हे तुम्हाला अवेलेबल इथे या दुकानामध्ये मिळू शकतं। 2 ते 2.5 फुटासाठी फेटा आहे आणि 1 ते 1.5 फुटासाठी हे फेटा आहे। माझ्याकडे कलर व्हरायटी खूप सारी आहे, बघायला पाहिजे। बरं, प्राइस किती, याची किंमत कितीपासून सुरू प्राइस आहे ना 500 पासून स्टार्टिंग आहे। 500 पासून कितीपर्यंत? पासून ते 800-900 समथिंग असतात। बाप्पाचे खूप सुंदर सुंदर असे फेटे इथे आपल्याला पाहायला मिळतात, कलरफुल आणि छान डायमंड, मोती, खूप सुंदर असे हे फेटे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक कलरमध्ये आणि प्रत्येक साईजमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल। त्या साईडला आपण पाहिलं तर तिकडे मोठ्या साईजमध्ये आपल्याला फेटे पाहायला मिळत आहेत आणि त्याला खूप छान असा पीस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। गौरीचे ज्वेलरी दागिने कॉम्बो सेट मिळतील माझ्याकडे, कॉम्बोमध्ये आहे सगळं पारंपरिक गौरीचे दागिने। ह्याच्यामध्ये हा चंद्रहार सेट येतो एक, असं चंद्रहार सेट आहे। हा असा प्रॉपर पारंपरिक लुक सेट पूर्ण, ह्याच्यामध्ये कॉईन हार आहे, मोत्यांची माळ आहे, चंद्रकोरचं मंगळसूत्र, हे नवीन आलंय मार्केटमध्ये। अच्छा, अशी ही ठुशीमध्ये मिळेली गादीच्या ठुशी आहे बघ, इथे वरती पण आहे, मंगळसूत्र आहेत आपल्याकडे। गणपती गौरी दोघांचे दागिने मिळतात, ज्वेलरी। बरं, शालमध्ये काय काय आहे? शेलामध्ये माझ्याकडे सध्या ही नवीन मिरर पॅटर्न मध्ये आले आहे। हां, याचे फॅन्सी मिरर पॅटर्न आहे, हे कुंदनमध्ये आहे। ही माझ्याकडे न्यू पॅटर्न मध्ये डमरूवाली बाली। काही कस्टमरचा रिस्पॉन्स असा येतो की आम्हाला काहीतरी व्हेरिएशन पाहिजे, सो आम्ही डमरूवाली बाली, लटकन काढले डमरूवालं, कस्टमायझेशन आमच्याकडे करून मिळतं। हे बघा, हे पण डमरूवाली लटकन। आणि यांची प्राइजेस काय? ह्याचं प्राइजेस तुम्हाला 1000 पासून स्टार्टिंग आहे, 1000 पासून स्टार्टिंग। बरं, आणि हे बाली आहे ते 600 पासून स्टार्टिंग आहे। तर बिग बाळी, बाप्पाच्या कानात जी बिग बाळी घातली जाते ती देखील खूप महत्त्वाची असते आणि या दुकानात प्रत्येक साईजमध्ये आपल्याला बिग बाळी पाहायला मिळेल। ही छोटी बिग बाळी आहे जी छोट्या गणपती बाप्पांच्या कानात घातली जाते आणि इथे आता माझ्या हातात मोठी बिग बाळी आहे मोठ्या गणपतीसाठी। आणि इथे खासियत अशी आहे की ह्या दुकानात तुम्हाला कस्टमाइज देखील करून मिळतील बिग बाळी। आता आपण पाहतो या बिग बाळीला डमरू लावलेला आहे, खूप सुंदर दिसते आणि हे बाप्पाला घातल्यावर अजून खूप उठून दिसणार आहे। आणि ही देखील आहे जी मोर पिसाची आहे। आता माझ्या हातात आहे लटकन, म्हणजे हे बाप्पाच्या मुकुटाच्या बाजूला लावलं जातं आणि ही देखील कस्टमाइज केलेली आहे। आणि यंदा जो चांगला ट्रेंड चालू आहे चंद्रकोरचा, तो चंद्रकोरचा ट्रेंड देखील या बाप्पाच्या लटकनला पाहायला मिळतो, खूप सुंदर दिसते। आणि बाप्पाच्या मुकुटच्या बाजूला लावल्यानंतर ही मूर्ती खूप अजून आकर्षित दिसेल।
खूप सुंदर अशी ही लटकन आपल्याला पाहायला मिळते. ही देखील आहे, याला देखील डमरू लावलेला आहे. ही देखील कस्टमाइज आहे. त्यामुळे असे विविध प्रकारचे कस्टमाइज तुम्हाला लटकन म्हणा, मुकुट म्हणा, फेटे म्हणा किंवा बिगबाळी म्हणा, तुम्हाला पाहिजे असतील तर या दुकानात नक्की येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. ह्याच्यामध्ये लोडमध्ये व्हरायटी आहे. एक असे प्रत्येक साईजेसमध्ये लोड आहेत माझ्याकडे. 250 पासून स्टार्टिंग आहे ते 1000 पर्यंत आहे. मोठ्या गणपतीपासून लहान गणपतींचं पण भेटेल. लोडमध्ये पण आम्ही कस्टमायझेशन करतो, जे कुठेही करत नाही मार्केटमध्ये. आम्ही कस्टमाइज बनवून देतो रेडी पीस. आणि हे बघ, ही छोटी साईज पण अवेलेबल आहे. ही फक्त 150 रुपये. वा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकार आणि वेगवेगळ्या आकाराचे देखील साईज मध्ये देखील आपल्याला साईज कस्टमाइज सुद्धा करून भेटते माझ्याकडे. आरतीसाठी आपल्याकडे येस. घुंगरू कढी आहे. आणि हे सगळ्यात खूप क्यूट आणि खूप छान आहे. हे जे आरतीसाठी म्हणजे बाप्पाची आरती ही खूप महत्त्वाची असते गणेशोत्सवात, आणि बाप्पाच्या आरतीसाठी हे छान घुंगरू कढी याला म्हणतात. आणि खूप सुंदर आहे ते घुंगरू कढी. म्हणजे हे असे बोटात घातले जातात, बरोबर, आणि हे असे वाजवले जातात. खूप छान आणि खूप क्यूट आहेत. हे काहीतरी वेगळं आहे. यंदा हे काहीतरी नवीन आलेलं आहे बाजारात. सो सगळ्यांनी छान खरेदी करा, कारण खूप बाप्पाच्या आरतीला खरं तर खूप महत्त्व असतं. त्यामुळे हे घुंगरू कढी नक्की खरेदी करा, तुम्हाला खूप आवडेल. बरं, ह्याची किंमत काय आहे? 70 रुपये. 70 रुपये जोडी. येस, जोडी वा. 70 रुपये. मस्त आहे, क्यूट आहे. अजून काय व्हरायटीज? ह्याच्यामध्ये माझ्याकडे मूषक पण आहे. वाव, उंदीर मामा. म्हणजे ज्याच्याशिवाय बाप्पा अपुरा आहे तो उंदीर मामा देखील खूप सुंदर इथे व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बाप्पाच्या हातात मोदक आहे. ह्यांची किंमत काय? त्यांची 150. हे गौरी आणि गणपतीचे मुकुट आहे. आपण फेटाचं रिप्लेसमेंट ऐवजी हे पण करू शकतो. जर तुम्ही गोल्डमध्ये प्रॉपर सगळं गोल्ड दागिने करताय तर तुम्ही याचं हे पाशिंग या मुकुट म्हणून यूज करू शकता. तर मी आता लालबाग मार्केटमध्ये आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप मोठे असे कंटी आपल्याला इथे पाहायला मिळतात बाप्पांचे. म्हणजे 5 फुटापासून मूर्ती ते 25-30 फुटापर्यंतच्या बाप्पाच्या मूर्तीचे कंटी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि खूप छान व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला मिळतात. रुद्राक्षांच्या माळा देखील, रुद्राक्षांच्या माळाच्या स्वरूपात देखील खूप छान अशी कंटी इथे पाहायला मिळते. मोत्याच्या माळा, हिरांच्या माळा, ह्या सगळ्या प्रकारच्या माळा इथे आपल्याला पाहायला मिळतात. हे संपूर्ण मार्केटमध्येच आपण इथे पाहू शकतो की इथे किती छान छान पद्धतीचे कंटी, बाप्पाचे कंटी इथे आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.